नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून आपलं हिंदू नवीन वर्ष सुरू होतं. तर नवीन वर्षात बऱ्याच प्रत्येकाची काही ना काही नवीन वेगळी स्वप्न असतात. ती पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो. पण नुसती मेहनत करून पण उपयोग नाही, नुसतं कष्ट करून उपयोग नाही. त्याच्याबरोबर आपल्या नशिबाची साथही हवी असते आणि आपल्यावरती प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, आपल्या घराची भरभराट व्हावी. यासाठी आपण कष्टाबरोबर काही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं नशीब बदलण्यास मदत होणार आहे. गुढीपाडव्याचा सण बघा, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, पूर्ण एक मुहूर्त आहे. आणि या दिवशी कुठलाही मुहूर्त न बघता प्रत्येक काम, म्हणजे जे आपल्याला आयुष्यात कुठल्या कामाची सुरुवात करायची आहे, कोणी सोने चांदी खरेदी करतं, कोणी घर घेतं, कोणी गाडी घेतं, कोणी कोणताही व्यवसाय सुरू करतं. म्हणजे जे कोणतं काम करण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस एवढा अत्यंत शुभ मानला जातो. कारण की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, अख्खा मुहूर्त असतो उद्या. तर अशा एवढ्या शुभदिनी आपण जर काही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय केले तर त्याच्यामुळे आपलं नुकसान तर काही होणार नाही. झालं तर चांगलंच होईल. एकदा करून पाहण्यासाठी काय हरकत आहे. गुढीपाडव्यापासून बघा मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला अख्खं वर्ष आनंदाचं जाणार आहे, आरोग्यपूर्ण जाणार आहे. कारण हा जो उपाय आहे तो सर्वांसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. तर हा उपाय आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे. सकाळी सकाळी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जेव्हा सकाळी चहा घेणार आहोत तेव्हा आपण जेव्हा चहा ठेवतो सर्वांसाठी, त्या चहामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे. त्या वस्तूने आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, म्हणजे लक्ष्मी आकर्षित होते त्या वस्तूमुळे आणि आपलं आरोग्य पण सुधारतं त्या वस्तूमुळे. तर ती वस्तू म्हणजे बघा दालचिनी. आपल्याला सकाळी जेव्हा आपण चहा घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी, तेव्हा आपल्याला त्या चहामध्ये दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. आणि तो सर्वांनी एक एक घोट जरी घेतला तरी चालेल. की चहा घेऊ वाटत नाही, चहा सोडलाय असं ठीक आहे, पण दालचिनीचा तुकडा टाकल्यामुळे घरातल्या प्रत्येकाने एक एक घोट तरी चहा घ्यावा. तो चहा औषधी मानला जातो, आरोग्यासाठी चांगला आहे. आणि दालचिनीच्या वासामुळे लक्ष्मी आकर्षित होत असते दालचिनीच्या वासाकडे. दालचिनी हा पदार्थ मसाल्याचा आहे, पण तो माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. त्यामुळे दालचिनीच्या वासाकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. बघा, दिवाळीमध्ये पण दालचिनीचे खूप उपाय केले जातात. दालचिनीच्या तुकड्याबरोबर ते आपण तिजोरीमध्ये वगैरे ठेवतो, त्यावरती सेवा करून. तर आपण आता गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि आपल्याला जर वाटत असेल की आपलं वर्ष सुखाचं जावं, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, वर्षभर घराची भरभराट व्हावी, तर तुम्ही असा चहा घेऊ शकता सकाळी. चहा करताना फक्त उकळला की त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि तो चहा सर्वांनी एक एक घोट घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, त्या वासामुळे लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घराकडे. आणि हा चहा बघा आरोग्यासाठी पण चांगला आहे. बघा, आपण पावसाळ्यामध्ये पण मसाला चहा पितो, कारण की वातावरण खराब असतं, तेव्हा आपण मसाला चहा पितो आणि त्यामध्ये पण दालचिनी वगैरे असते, त्यामुळे तो आरोग्यासाठी चांगला असतो. तर उद्या नवीन वर्षाची सुरुवात करताना वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पण आपण हा उपाय करू शकता. यामुळे वर्षभर आपल्या घरातल्या सर्वांचे आरोग्य पण चांगले राहील, कारण आपण नवीन वर्षाची सुरुवातच चांगली करतो आरोग्यदायी चहा घेऊन. आणि वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण आकर्षित होत राहील. त्यामुळे हा प्रयोग तुम्ही उद्या नक्की करू शकता. आणि बघा, आपण वर्षभर कष्ट घेतो, खूप कष्ट करतो. कोणी अभ्यास करत असेल ते पण अभ्यासामध्ये पण कष्ट घेतात, पण नशीब असल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही आहे. नशिबाची साथ जेव्हा असेल तेव्हाच त्या गोष्टी पूर्णत्वाला जातात. बघा, अशा गोष्टींवरती पटकन विश्वास नाही बसत कोणाचा, पण एकदा करून बघायला काय हरकत आहे. नुकसान जर होत नसेल तर ती गोष्ट करून बघायला काय हरकत आहे. आणि काहीच नाही तुम्हाला वाटलं तर त्याच्यामुळे आरोग्य तर चांगलं होईल. आरोग्यदायी चहा तर घेतोय नवीन वर्षाच्या सुरुवातीला, हे पण चांगलंच आहे ना. तर बघा, अगदी छोटीशी माहिती होती. जर तुम्हाला आवडली तर उद्या नक्की हा उपाय करून बघा. आणि नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.